नमस्कार, मी स्नेहा आणि आज आपण या व्हिडिओमध्ये एफआयआर बद्दल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. एफआयआर म्हणजे काय, एफआयआर कोण आणि कसा फाईल करू शकतो, जर पोलिसांनी एफआयआर रजिस्टर करायला नकार दिला तर काय करता येईल, झिरो एफआयआर म्हणजे काय, या आणि अशा सर्व गोष्टींना अगदी सोप्या पद्धतीने आज आपण समजून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही पाहताय द लीगल साइड. पुढे जाण्याआधी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तर आपला पहिला प्रश्न आहे, एफआयआर म्हणजे नेमकं काय. एफआयआरचा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. मराठीमध्ये याला आपण प्रथम माहिती अहवाल असं म्हणतो. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्ह्याची माहिती एखाद्या पोलीस ऑफिसरला देता आणि तो ती माहिती लेखी स्वरूपात नोंदवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो एफआयआर. तुमच्या ज्या माहितीच्या आधारावर चौकशी म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं त्याला एफआयआर म्हणतात. आता इथे सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या की एफआयआर कोणत्या केसमध्ये फाईल केली जाते आणि कोणत्या केसमध्ये नाही. तर बघा, जेवढेही गुन्हे आहेत ते दोन प्रकारात विभागलेले आहेत. एक आहेत कॉग्निझेबल ऑफेन्स आणि दुसरे आहेत नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. पहिला प्रकार म्हणजे तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा किंवा धोकादायक असू शकतो, म्हणजे की मर्डर, रेप, किडनॅपिंग, दरोडा किंवा जीवे मारण्याची धमकी देणं यांसारखा गुन्हा घडला असेल तर त्याला कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणतात. दुसरा प्रकार असतो नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. तो तितकासा गंभीर नसतो. उदाहरणार्थ तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तो गुन्हा आहे, पण तो फार मोठा गुन्हा मानला जात नाही. अर्थात त्या मोबाईल मधलं सिम कार्ड किंवा डॉक्युमेंट्स जे असतात महत्वाचे त्यांचा गैरवापर होऊ शकतो, पण तरीही हा गंभीर गुन्हा ठरत नाही. ठीक आहे. तर इथे आपण काय पाहिलं की एफआयआर फक्त कॉग्निझेबल गुन्ह्यांमध्येच फाईल केली जाते. दुसरीकडे जे नॉन कॉग्निझेबल गुन्हे आहेत त्या प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केली जात नाही. तर मग इथे काय होणार, इथे तुमची जी माहिती आहे ती नॉन कॉग्निझेबल रजिस्टर मध्ये लिहिली जाते, कारण की हे कमी अर्जंट किंवा कमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्यामुळे त्याची नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट मध्ये म्हणजे एनसीआर मध्ये नोंद केली जाते. आता एफआयआर फाईल करण्याची प्रोसेस काय आहे बघा. कोणतीही माहिती जी कॉग्निझेबल ऑफेन्सच्या संबंधित असेल त्याच्यावर तातडीने कारवाई करणं आवश्यक असतं. का? कारण गुन्हेगार पळून जाऊ शकतो, पुरावे नष्ट केले जाऊ शकतात, साक्षीदारांना धमकावलं जाऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकरणांच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस एफआयआर नोंदवतात. त्यानंतर त्याची एक कॉपी तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते आणि यालाच आपण म्हणतो एफआयआर. सिंपल. एफआयआर नोंदवताना तिला एक सिरियल नंबर दिला जातो, जसं 664/2026. याचा अर्थ असा होतो की त्या पोलीस ठाण्यामध्ये 2026 मध्ये 664वा गुन्हा नोंदवला गेला. प्रत्येक पोलीस ठाण्याचा एफआयआर क्रमांक वेगळा असतो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आणि इंटरेस्टिंग आहे की एफआयआर कोण फाईल करू शकतो. जसं की फक्त विक्टीम म्हणजे पीडित व्यक्तीच एफआयआर फाईल करू शकतो, नाही. असा कोणताही व्यक्ती ज्याने कॉग्निझेबल ऑफेन्स होताना पाहिलाय किंवा ज्याला माहित आहे की हा इथे इथे कॉग्निझेबल ऑफेन्स घडला आहे तो एफआयआर फाईल करू शकतो. इव्हन जर पोलिसांना स्वतःलाच माहिती मिळाली की इथे कॉग्निझेबल ऑफेन्स झाला आहे तर ते स्वतः सुद्धा एफआयआर फाईल करू शकतात. पण जर तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात आणि जर पोलिसांनी तुमची एफआयआर दाखल करायला नकार दिला तर मग काय करायचं. तर पहा, इथे अजून एक ऑप्शन असतो की तुम्ही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षकाकडे जाऊ शकता. पण तिथूनही जर तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर येतो तिसरा ऑप्शन, तो म्हणजे तुम्ही थेट न्यायालयीन दंडाधिकाऱ्याकडे म्हणजे मॅजिस्ट्रेटकडेही जाऊ शकता. तुमची इन्फॉर्मेशन ऐकल्यानंतर मॅजिस्ट्रेट कंप्लेंट नोंदवणार. जर ती इन्फॉर्मेशन कॉग्निझेबल ऑफेन्सशी संबंधित असेल तर ते पोलिसांना एफआयआर लिहिण्याचे आदेश देणार. आता एफआयआर फाईल केल्यानंतर पुढे काय होतं, तर बघा, एफआयआर लिहिल्यानंतर त्या गुन्ह्याच्या चौकशीला सुरुवात होते आणि ती पूर्ण झाल्यानंतर पोलीस मॅजिस्ट्रेटकडे पोलीस रिपोर्ट सबमिट करतात, ज्याला आपण चालान किंवा चार्जशीट म्हणतो. चार्जशीट म्हणजे आरोपपत्र असतं ज्याच्यामध्ये तुमच्यावर कोणते आरोप आहेत, कोणती कलमं आहेत हे नमूद केलेलं असतं. एकदा चार्जशीट दाखल झाली की पोलिसांचं काम संपतं आणि कोर्टाचं काम सुरू होतं. चार्जशीट दाखल होण्याआधी काही लोक पोलिसांची तडजोड करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करतात, पण एकदा चार्जशीट दाखल झाली की ती बदलता येत नाही. चार्जशीट तयार झाल्यावर तुम्हाला थेट मॅजिस्ट्रेट किंवा जज समोर हजर राहावं लागतं आणि तिथे तुमच्यावर क्रिमिनल केस चालवली जाते. जर जामीन मिळाला तर तुम्ही तुरुंगाबाहेर राहू शकता, पण जर जामीन नाकारला गेला तर केस चालू असेपर्यंत तुम्हाला तुरुंगातच राहावं लागतं. जामीन म्हणजे बेल, यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, तेव्हा याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. ठीक आहे. तर ही होती एफआयआर फाईल झाल्यानंतरची संपूर्ण प्रोसेस. इथे एफआयआर नोंदवण्याच्या आणखीन दोन महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्या पटकन पाहूयात. झिरो एफआयआर आणि ई एफआयआर. झिरो एफआयआर म्हणजे काय असतं, समजा तुम्हाला माहिती मिळाली की अशा अशा ठिकाणी गुन्हा झालाय, मग तुम्ही एफआयआर कुठे नोंदवाल, जिथे गुन्हा झाला, जिथे आरोपी आहे की जिथे तुम्ही आहात. बघा, जनरली प्रत्येक पोलीस ठाण्याचं कार्यक्षेत्र हे 10 किलोमीटर पर्यंत असतं. झिरो एफआयआर असं सांगतं की ज्युरिस्डिक्शनची चिंता न करता तुम्ही जवळपासच्या कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफआयआर नोंदवू शकता. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस स्वतः
ज्युरिडिक्शन नुसार त्या योग्य पोलीस स्टेशनला त्याची माहिती देतात आणि अशा प्रकारे 0 FIR ला रेग्युलर FIR मध्ये कन्वर्ट केलं जातं. दुसरं म्हणजे FIR. आजकाल संपूर्ण भारतभर FIR ऑनलाईन नोंदवले जातात, पण ही काही नवीन कन्सेप्ट नाहीये. आधीपासूनच ही प्रणाली अस्तित्वात होती, फक्त आता तिला स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. यामध्ये आता एक चांगली गोष्ट म्हणजे आता प्रत्येक राज्याचं स्वतःचं पोलीस पोर्टल आहे, ज्याच्या होम पेजवर FIR फाईल करण्याची सुविधा उपलब्ध असते. जाता जाता एक छोटासा मुद्दा, तो म्हणजे यामध्ये महिलांसाठी 2 स्पेशल कंडिशन आहेत, की जर FIR दाखल करणारी व्यक्ती महिला असेल आणि ती या दिलेल्या गुन्ह्यांशी संबंधित FIR दाखल करत असेल, जसं की स्टॉकिंग, रेप, तर मग ही जी इन्फॉर्मेशन आहे ती एक महिला पोलीस ऑफिसरच नोंदवेल. दुसरं म्हणजे इन्फॉर्मेशन देणारी महिला जर मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या अपंग आहे, दिव्यांग आहे, तर मग पोलीस ऑफिसर त्या महिलेच्या सोयीप्रमाणे तिच्या घरी किंवा तिला सोयीस्कर अशा ठिकाणी जाऊन ती माहिती नोंदवतील आणि त्या इन्फॉर्मेशनला व्हिडिओग्राफीद्वारे रेकॉर्ड केलं जाईल. तर मित्रांनो, ही होती FIR बद्दलची माहिती. आय होप तुम्हाला नीट समजलं असेल. जर तुम्हाला या विषयासंबंधी काही शंका असतील, काही सजेशन द्यायचे असतील, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.